नमस्कार. मी वैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आजची जी मीटिंग आहे, कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला काय काय काम करणं आवश्यक आहे, ऑडिट आणि कंप्लायन्सेस एक्झॅक्टली काय आहे, प्रत्येक काम करण्याचे प्रत्येक कंप्लायन्सेसचे काही ड्यू डेट्स असतात. तर त्या ड्यू डेटच्या अगोदर आपल्याला आरओसी ला आपले जे रिपोर्ट्स आहे, आपल्या कंपनी बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आरओसी ला कळवणं बंधनकारक असतं. हे एक्झॅक्टली काय आहे, काय कोणते रिपोर्ट्स पाहिजे आपल्याला, कोणते कोणते आरओसीचे फॉर्म्स आहेत, हे सुद्धा आपण बघणार आहे. यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, प्रोड्युसर कंपनी आहे, निधी कंपनी आहे किंवा मायक्रो फायनान्स, इतर कोणतेही कंपनी जर बघितलं तर काही कंप्लायन्सेस एकदम कॉमन असतात आणि काही कंप्लायन्सेस जे आहेत तर ते स्पेसिफिक त्याच कंपनीला लागू होतात. तर हे असे जे कंप्लायन्सेस आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत की स्पेसिफिक कंप्लायन्सेस कोणते आहेत. तर आपल्या कंपनीबद्दल आपण माहिती देऊ. आपली जी कंपनी आहे 2015 या वर्षी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणजे तेव्हापासून आपण मार्केटमध्ये प्रॅक्टिस करत आहोत. यामध्ये आपला जो क्लायंट बेस आहे, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून आपल्याकडे कंपनी क्लायंट बेस आहे, ज्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड, प्रोड्युसर कंपनी आहे, निधी कंपनी आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे, मल्टी स्टेट आहे किंवा सेक्शन 8 मायक्रो फायनान्स असो, या सर्व प्रकारच्या कंपन्यांचं आपल्याकडे आपला क्लायंट आहे. व्यवस्थित त्या बिझनेस चालत आहे. कित्येकांचे बिझनेस सुरू होऊन म्हणजे खूप काही दिवस पण झालेले आहे, एकदम सक्सेसरित्या सुद्धा चालत आहे. तर अशा प्रकारे आपलं कंपनी रजिस्ट्रेशन करणं, त्यानंतर पुढचं काय स्टेप्स आहे, म्हणजे तुमचा बिझनेस एक्झॅक्टली स्टार्टअप कशा प्रकारे आपण करू शकतो त्याबद्दल आपण मार्गदर्शन करतो. त्यानंतर कंपनीचं जे काही कंप्लायन्सेस आहे, ऑडिट आहे, हे काम करणं. त्यानंतर कंपनीचा तुमचा ब्रांड असो किंवा आपल्याला चांगल्या लेवलवर मार्केटिंग काम असो, तर हे काम करण्याचं सुद्धा आपण टीम ई टॅक्सवाला द्वारे आपण हे काम करून देतो. तर अशा प्रकारे सुरुवातीपासून म्हणजे बिझनेसचं एक सुरुवात जिथे होती आयडिया, तुमच्याकडे जर काही आयडिया असेल तर त्या आयडियाला पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही टीम ई टॅक्सवाला करतो. मग यामध्ये सुरुवातीपासून ते एकदम एक्सपान्शन पर्यंत, जसं आता आपलं स्टार्टअप मध्ये सुद्धा आपण काम सुरू केलेलं आहे. यामध्ये सुद्धा आपण जर काही बिझनेस आयडिया असेल तर ती आयडिया व्हॅलिडेशन करणं, त्यानंतर बिझनेस प्लॅनिंग करणं, त्यानंतर बिझनेसचं रजिस्ट्रेशन करणं, स्टार्टअप रजिस्ट्रेशन करणं असो, त्यानंतर बिझनेसमध्ये टीम बिल्डिंग करणं असो, चांगल्या अनुभवी लोकांची, त्यानंतर बिझनेससाठी लागणारा फंड असो, तर या फंडचं नियोजन सुद्धा आपण करून देऊ शकतो. फंडिंग मध्ये मग तुमचा जसा वेगवेगळे प्रकार असतात, जसं स्वतःचा फंड, त्यानंतर आपले जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडून आपण फंड घेऊ शकतो आपल्या बिझनेससाठी, त्यानंतर आपले फ्रेंड्स कडून घेऊ शकतो. त्यापुढचा स्टेप्स आपण बँकेकडून सुद्धा फंडिंग घेऊ शकतो. त्यापुढची स्टेप्स आपण गव्हर्नमेंट कडून काही सबसिडी घेऊ शकतो. आणखी पुढे जाऊन आपण एंजल इन्व्हेस्टर्स पर्यंत सुद्धा आपलं प्रपोजल घेऊन जाऊ शकतो किंवा व्हेंचर कॅपिटल सुद्धा आपण ट्राय करू शकतो. यापुढची आणखी नेक्स्ट स्टेप जी की फायनल आहे, आयपीओ, म्हणजे आपण आपल्या कंपनीचा आयपीओ काढून सुद्धा मार्केटमधून आपण फंडिंग घेऊ शकतो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, मग आयपीओ पर्यंत सुद्धा आपण काम करू शकतो. आयपीओ म्हणजे खूप मोठ्या कंपन्यांचाच असतो असं काही नाहीये. आता एसएमई आयपीओ सुद्धा ऑप्शन आहे, म्हणजे आपली कंपनी छोटी जरी असेल तरी आपण आपला मार्केटमध्ये आयपीओ लॉन्च करू शकतो आणि मार्केटमधून पैसा जमा करू शकतो ऍज अ शेअर्स म्हणून. त्यानंतर तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करणं असो, ब्रँडिंग करणं असो, या सर्व ऍस्पेक्ट्स मध्ये सर्व बिझनेसच्या आवश्यकतेनुसार तुमचा बिझनेस ग्रो करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. तर आताची जी मीटिंग आहे ही स्पेशली एका टॉपिकवर आहे की कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काय काळजी घेणं आहे, त्यानंतर कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर कोणते कोणते कंप्लायन्सेस आहे जे आपल्याला अवश्य करणं आहे, ते कंप्लायन्सेस जर आपण नाही केले टाइमवर तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, याबद्दल सर्व आपण माहिती घेणार आहोत. तर भरपूर मेंबर्स जॉईन झालेले आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून. स्वागत आहे तुमचं. आपण वेबिनारला स्टार्ट करत आहोत. नमस्कार. तर मी माझी स्क्रीन पण तुम्हाला शेअर करणार आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता, पण सेशनच्या शेवटी.
तर कंपनी जेव्हा रजिस्ट्रेशन होते आपलं, आपण जेव्हा एखादी बिझनेसची आयडिया येते आपल्या माइंडमध्ये, त्यानंतर त्या आयडियावर काम करण्यासाठी आपण कंपनीचं रजिस्ट्रेशन करतो. आता कंपनीच करावी का? कंपनीच्या अगोदरही काही ऑप्शन्स असे असते, जसे प्रोप्रायटरशिप मध्ये आपण बिझनेस रन करू शकतो, पार्टनरशिप मध्ये करू शकतो, LLP मध्ये करू शकतो, किंवा पुढे जो कंपनीचा प्रकार आहे, LLP हा सुद्धा ऍक्च्युली कंपनीचाच प्रकार आहे. त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड मध्येही करू शकतो. जनरली खूप सारे बिझनेसचे कॅटेगरी आहेत, तर त्या प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कन्सिडर होतात. आणि काही स्पेसिफिक कॅटेगरी आहे की त्यासाठी तीच कंपनी रजिस्टर्ड करावी लागते. सपोज जसं तुम्हाला बँकिंग बिझनेस जर करायचा असेल कंपनीच्या याच्यामध्ये, तर निधी कंपनी हा एक ऑप्शन आहे, किंवा दुसरं मायक्रो फायनान्स जर करायचं असेल तर सेक्शन 8 कंपनी हे सुद्धा एक ऑप्शन आहे, किंवा स्पेसिफिक तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करायचं असेल तर प्रोड्युसर कंपनी हे एक ऑप्शन आहे. तर अशा या कंपनीचा याद्वारे आपली जी बिझनेस आयडिया आहे, तर या बिझनेस आयडियाचं आपण प्रॉपर रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. मी आता सांगितलेलं या पर्यायामधून कोणतंही एक सिलेक्ट केलेलं आहे. तर जेव्हा आपलं हे रजिस्ट्रेशन होतं, तर त्यापुढे आपल्याला काही कामं करावी लागतात. यामध्ये फर्स्ट आपल्याला काम करायचं आहे आपलं करंट अकाउंट ओपन करणं. आता जेव्हा कंपनी रजिस्टर्ड होते, रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण कंपल्सरी तुमचं एक ऑथोराइज कॅपिटल आणि पेड अप कॅपिटल हे आपण डिसाईड करावं लागतं. आता जेव्हा हे कंपनी रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंटेशन तुम्हाला मिळालेले असेल, तर त्यामध्येही तुम्ही बघू शकता की आपल्या कंपनीचं ऑथोराइज कॅपिटल किती आहे आणि पेड अप कॅपिटल किती आहे. किंवा ज्यांनी कोणी कंपनी अजून रजिस्टर्ड केली नसेल, माइंडमध्ये असेल, जस्ट मीटिंग मध्ये ऑडिट कंप्लायन्सेस एक्झॅक्टली काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी आले असेल, तर हे पण समजणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे की ऑथोराइज कॅपिटल. ऑथोराइज कॅपिटल म्हणजे आपली मॅक्झिमम लिमिट, म्हणजे तिथपर्यंत आपण कॅपिटल मार्केटमधून जमा करू शकतो, आपल्या शेअर होल्डर्स कडून घेऊ शकतो. आणि पेडअप कॅपिटल, पेडअप कॅपिटल हा ऑथोराइज कॅपिटलचाच एक भाग आहे, जो की त्या ऑथोराइज कॅपिटल मधून काही पार्ट आपण पेड केलेला आहे. आता समजा जर आपलं कॅपिटल ऑथोराइज कॅपिटल जर 20 लाख रुपये जर असेल कंपनीचं, तर पेडअप कॅपिटल तुमचं 5 लाख रुपये असू शकतं, 1 लाख रुपये असू शकतं, 10 लाखही असू शकतं, किंवा मॅक्झिमम 20 लाखही असू शकतं. पण 20 लाख रुपयाच्या पुढे नसू नये, म्हणजे ते नसतं, जनरली नसतं. तर जेव्हा तुमचं हे पेडअप कॅपिटल तुमच्या ऑथोराइज कॅपिटलच्या जवळ जाईल, तर तुम्हाला कंपल्सरी तुमचं ऑथोराइज कॅपिटल लिमिट वाढवून घेणं आहे. तर वाढवून घेण्यासाठी सुद्धा ROC मार्फतच आपल्याला हे वाढवून मिळतं. तर त्यासाठी जी काही स्टॅम्प ड्युटी आहे, तर ती तुम्हाला पेड करणं आवश्यक असते. आता जे आपलं पेडअप कॅपिटल आहे, तर हे पेडअप कॅपिटल आपल्याला आपल्या करंट अकाउंट मध्ये डिपॉझिट करायचं आहे. पहिलं काम हे करायचं आहे. आता ज्या अर्थी तुम्ही या कंपनीमधून प्रायव्हेट लिमिटेड, निधी कंपनी, प्रोड्युसर कंपनी, सेक्शन 8 कंपनी, ही कोणतीही जर कंपनी असेल, तर पहिलं काम करंट अकाउंट. त्यासाठी आपल्याला एक रिझोल्युशन पास करायचं आहे की आपल्याला सायनिंग ऑथॉरिटी एक्झॅक्टली कोणाला द्यायची आहे. मग जे आपले बॉडीमध्ये संचालक असतील, डायरेक्टर असतील, तर त्या डायरेक्टर पैकी कुणाही मिनिमम 2 व्यक्तीपैकी किंवा आणखी काही व्यक्ती ऍड करायचे असेल तर करू शकतो. तर मिनिमम 2 व्यक्तींना हे सायनिंग ऑथॉरिटी तुम्ही देऊ शकता आणि त्यांच्या नावे हे रिझोल्युशन आपल्याला पास करता येतं. याच रिझोल्युशनची कॉपी आपल्याला आपल्या बँकेमध्ये जमा करावी लागते करंट अकाउंट ओपन करते वेळेस. तर हे रिझोल्युशन आपल्याला कंपल्सरी आपला जो लेटर पॅड आहे, तर त्यावर प्रिंट करून घ्यायचा आहे. याची कॉपी जर कोणाला लागत असेल तर आमच्या टीम कडून तुम्हाला मिळू शकते. आणि प्रॉपर आपल्या कंपनीचा डायरेक्टर जे आहे, तर त्यांच्या सायनिंग नुसार हे आपल्याला रिझोल्युशन पास होतं. आता जे काही तुमच्याकडे कॅपिटल आहे, कंपनीचं कॅपिटल समजा तुमचं आता 5 लाख रुपये आहे, तर हे 5 लाख रुपये जे पेडअप कॅपिटल आहे, हे एक्झॅक्टली कोणी किती कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता जेव्हा आपण कंपनी रजिस्ट्रेशन करतो, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, 2 जण डायरेक्टर जर असेल, तर यामधून दोघांनी असं होऊ शकतं की 50-50% या पेडअप कॅपिटलमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर दोघांच्याही सेव्हिंग अकाउंट मधून या करंट अकाउंट मध्ये, आपल्या कंपनीच्या करंट अकाउंट मध्ये हे कॅपिटल जाणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जर समजा तुमचं निधी कंपनी जर असेल, तर निधी कंपनीमध्ये 7 मेंबर्स असतात. तर या 7 मेंबर्सला कोणाला किती कॉन्ट्रीब्युशन आहे, कोणाचं एक्झॅक्टली किती शेअर होल्डिंग पॅटर्न आहे, तर त्या पॅटर्न नुसारच तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंट वरून करंट अकाउंटला पैसा ट्रान्सफर करणं आहे. तर हे
तुम्ही कंपनीमध्ये किती हिस्सेदारी घेतलेली आहे, तर त्याचं आपण कंपनीला ते पेड अप कॅपिटल जमा केलेलं आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की कंपनी हे एक आर्टिफिशियल पर्सन आहे, म्हणजे हा एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तुम्हाला तो एक व्यक्ती तुम्ही त्यांना समजू शकता. आता या व्यक्ती आर्टिफिशियल आहे, कृत्रिम आहे, तर यांना स्वतःचं डिसिजन पॉवर नाहीये, स्वतः डिसिजन घेता येत नाही, म्हणून आपल्याला अपॉइंट केलेला आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून, की या कंपनीला तुम्हाला चालवायचं आहे. त्या बदल्यात तुम्ही रेम्युनरेशन घेऊ शकता, म्हणजे भत्ता घेऊ शकता. तर या कंपनीला चालवायचं आहे, तर या चालवण्याचा एक्झॅक्टली अधिकार कोणाला द्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला डिसाईड करायचं आहे. हे सर्व तुम्हाला रिझोल्युशन पास करूनच करायचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही नंतर सीईओ सुद्धा अपॉइंटमेंट करू शकता ऍज अ एक्सपर्ट म्हणून, म्हणजे जो सर्व काही डिसिजन तुमच्या कंपनी मार्फत घेऊ शकतो. म्हणजे या कंपनीनं स्वतंत्ररित्या तुम्हाला अधिकार दिलेले आहे की आता तुम्ही मला ऑपरेट करू शकता. आता जसं मी सांगितलं की हे करंट अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. करंट अकाउंट ओपन केल्यानंतर पहिलं त्यानंतर तुम्हाला जे कंप्लायन्सेस करायचं आहे, तर INC 20A हा फॉर्म फाईल करणं आहे. INC 20A म्हणजे आता हे एक महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कंपनी रजिस्ट्रेशन करणं पुरेसं नाहीये. फक्त आपण जनरली आपल्या माइंडमध्ये असतं की कंपनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे आपल्याला बिझनेस करण्याचा अधिकार आला. तर असं नाहीये. कंपनी रजिस्ट्रेशन करणं, त्यानंतर आपलं कॅपिटल जे आपण फायनल डिसाईड केलेलं आहे पेड अप कॅपिटल, ते करंट अकाउंट मध्ये जमा करणं. त्यानंतर आपलं जे पेड अप कॅपिटल जमा केलेलं आहे त्याचं स्टेटमेंट पुन्हा आरओसी ला सबमिट करणं. त्यानंतर आपल्याला आरओसी कडून, म्हणजे गव्हर्नमेंट कडून म्हणू शकतो आपण, आपल्याला कमेन्समेंट ऑफ बिझनेसचं सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे आता ऍक्च्युअल तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. त्या अगोदर बिझनेस स्टार्ट करता येत नाही, किंवा इन फ्युचर मध्ये जर तुम्ही स्टार्ट केलं असेल तर पुढे आपल्याला कोणतंच काम करता येत नाही, म्हणजे ऑडिट कंप्लायन्सेसचं कोणतंच काम पॉसिबल नाहीये. हा एवढा महत्वाचा आहे INC 20A. पूर्ण कंपनीच्या लाईफमध्ये एकदाच भरला जातो हा INC 20A. तर ज्यांचे कंपनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहे किंवा करायचं असेल तर ही गोष्ट माइंडमध्ये ठेवा. आता कित्येक असे पण आमच्याकडे अशा कंपन्या येतात की त्यांचा INC 20A आणखीही फाईल नसतो, भले कंपनीला 1-1 वर्ष झालेलं असतं. म्हणजे एक्झॅक्टली का चाललंय का त्या कंपनीमध्ये ते सुद्धा आपल्याला क्लिअर होत नाही. तर अशी जर वेळ असेल, असं नाही, असं असं नसतं की जनरली प्रत्येक वेळेस तुमची चुकी असते. कधी कधी तुमचे जे कन्सल्टंट आहेत त्यांचीही चुकी असू शकते. पण कन्सल्टंटकडे आता समजा आमच्याकडे जर तसे काही असेल, तुमचे INC 20A जर फाईल करायचे राहिले असेल, तर होऊ शकतं की तुमचं काही इश्यू आहे. तुम्ही वेळेवर जे करंट अकाउंट ओपन करणं आवश्यक होतं ते केलेलं नाहीये, किंवा तिथे कॅपिटलच डिपॉझिट केलेलं नाहीये, किंवा कॅपिटल डिपॉझिट करून आमच्यापर्यंत स्टेटमेंटच पोहोच केलेलं नाहीये, किंवा तुमची फीस सुद्धा आलेली नाहीये. सगळ्यात महत्वाचं ते सुद्धा असू शकते की जर समजा तुम्ही जर ऑडिट कंप्लायन्सची जर फीसच पे केली नाही तुमच्या कन्सल्टंटला, तर कन्सल्टंटची ही जिम्मेदारी नसते की तुमचा INC 20A फाईल करा. कंपनी रजिस्ट्रेशन करणं हे एक हे जे आपल्याला काम दिलेलं आहे तर ते आपण पूर्ण केलेलं आहे. तर INC 20A फाईल करणं हा झाला कंप्लायन्सचा पार्ट. तर तुम्ही सुद्धा एकदा चेक करून घ्या की आपला हा फॉर्म फाईल आहे की नाही. नसेल तर करून घ्या. नसेल फाईल केला टाइमवर तर पेनल्टी सहित तुम्हाला हा फॉर्म फाईल करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 5,000 रुपयेपर्यंत पेनल्टी लागू शकते, तर ती पे करा आणि मग फाईल करा. एकदाच लागेल, त्यानंतर लागणार नाही, पण सर्व कंपनी तुमची मग ऍक्टिव्ह राहील आणि तुम्ही पुढे सर्व काही कामं करू शकता. तर हे झालं INC 20. मी थोडं डीप मध्ये सांगितलं कारण आपल्या काही मेंबर आणखी जॉईन होत होते. आपण थोडं फास्ट घेऊ. आता यामध्ये आपण वेगवेगळ्या कंपनीचं ऑडिट कंप्लायन्सचा पार्ट बघणार आहे. प्रायव्हेट लिमिटेड, प्रोड्युसर कंपनी, निधी कंपनी, सेक्शन 8 कंपनी, या सर्वांचे कंप्लायन्सेस बघणार आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वांचे कंप्लायन्सेस जनरली सेम राहतात, काही फरक नसतो. फक्त काही इव्हेंट बेस्ड कंप्लायन्सेस असू शकतात, किंवा काही जसं निधी कंपनी असेल तर त्यांना सेपरेट आणखी, हे तर कंपल्सरी कंप्लायन्सेस आहे, प्लस ऍडिशनली आणखीही काही NDA चे कंप्लायन्सेस आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला फाईल करणं आहे. तर आपण बघत आहोत. आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे. आपण INC 20A फाईल केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी ऑडिटर अपॉइंटमेंट करायचं आहे. ऑडिटर अपॉइंटमेंट शिवाय आपण कंपनी पुढे ऑडिटही करता येत नाही, आणि पुढे सर्व कंप्लायन्सेस करणं, म्हणजे कंपनी सेक्रेटरीचे सर्व जे काही कामं आहेत तर ते सुद्धा करणं मुश्किल होतं. तर त्यामुळे तुम्हाला ऑडिटर तुमच्या कंपनीमध्ये कंपल्सरी अपॉइंटमेंट करायचा आहे. आता हा कोण असतो, तर ज्या
ज्यांना तुम्ही हे ऑडिट कंप्लायन्सचं काम देणार असाल तर तेच हे ऑडिटर आहे. म्हणजे आपण सीए बोलतो, सीए आणि सीएस. तर हे दोन्हीही सीए ऑडिटचं काम करतो, सीएस कंपनीचे कंप्लायन्सचे काम करतो. तर आपल्याकडे जे आहे तर हे दोघांची सेपरेट टीम आहे. सीए आहेत काही, आपल्याकडे काही सीएस पण ची टीम आहे. तर तुमच्या कंपनीचे प्रॉपर ऑडिट करणं, प्रॉपर कंप्लायन्सेस करणं ही जबाबदारी आपण घेऊ शकतो. तर आपण डिस्कस करत होतो की आणखी काय काय कामं करायचे आहेत. ऑडिटर अपॉइंटमेंट कंपल्सरी करायचे आहे. त्यानंतर आता कित्येकांनी असं केलेलं आहे की कंपनी रजिस्ट्रेशन करते वेळेस एक ऍड्रेस दिलेला आहे, जो की इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेटवर तुमचा मेन्शन असतो, आणि त्या ऍड्रेसवर जर ऍक्च्युली चेक केलं तर काहीच नसतं. म्हणजे जस्ट तुम्ही कंपनीच्या त्यावेळेस एक वेळ मारून नेलेली असते की आपल्याला कोणतं तरी एक लाईट बिल द्यायचं आहे. तर आता आरओसीनं हे कंपल्सरी केलेलं आहे. इव्हन आपल्याकडे फिजिकल व्हेरिफिकेशन साठी सुद्धाही येऊ शकतात. तर त्यामुळे जे काही आपलं रजिस्टर्ड ऑफिस आहे तर त्या जागेवर तुम्हाला कंपल्सरी कंपनीचा साइन बोर्ड लावायचा आहे. आणि त्या रजिस्टर्ड ऑफिसमध्ये तुम्हाला काही जो रेकॉर्ड आहे आपल्या कंपनीशी संबंधित तो तिथे मेन्शन तिथे रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. मग यामध्ये काही स्टॅट्युटरी बुक्स असतात, काही आपले अकाउंट्स बुक्स असतात, काही जे मेंबर्स आहे आपले शेअर होल्डर्स आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला सर्व काही माहिती इथे हे करावं लागते. त्यानंतर जे आपलं प्रोसिडिंग बुक्स आहेत तर ते सुद्धा इथे मेंटेन करणं तुम्हाला आवश्यक आहे. तर हे झालं साइन बोर्डचं. तर हे रजिस्टर्ड ऑफिस तुम्ही काळजी घ्या की आपल्याला प्रॉपर तिथे आहे का. जर नसेल, काही आपण चुकीचा अगोदर जर दिलेला असेल तर तुम्ही कंपनीचा रजिस्टर्ड ऑफिस चेंज सुद्धा करू शकता. चेंज करण्यापेक्षा जिथे दिलेला आहे तर तिथे साइन बोर्ड जर लावला तर एकदम योग्य आहे. तर त्यानंतर तुम्हाला आणखी आपण समजा बिझनेस स्टार्ट केला नाही अशी स्टेप्स आहे. म्हणजे आपण जे आता तुम्हाला गाईड करतो आहोत तर ते आणखी बिझनेस स्टार्ट केला नाही. तर या अगोदर तुम्ही कंपनीचं चांगलं प्रेझेन्स दाखवण्यासाठी, आता जसं फिजिकल प्रेझेन्स दाखवण्यासाठी आपण कंपनीचं ऑफिस घेतो, तो ऑफिस ओपन करतो, ते झालं फिजिकल प्रेझेन्स. त्यानंतर कंपनीचं डिजिटल प्रेझेन्स सुद्धा दाखवणं आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट चांगली प्रॉपर असणं आवश्यक आहे. असंही करू शकता, कंपनीचं जे काही नाव आहे तर त्याच्याशी अनुरूप असं तुम्ही डोमेन परचेस करू शकता आणि त्याची प्रॉपर वेबसाईट डिझाईन करू शकता. म्हणजे तुमचं जे प्रेझेन्स आहे दोन्हीकडे राहील आणि तुमचं जे ध्येय आहे, जे काही कंपनी मार्फत तुम्हाला काम करायचं आहे तर ते साध्य होण्यास मदत होऊ शकते. तर यापुढची स्टेप्स आहे. आणखीही आपण बिझनेस स्टार्ट करण्याच्या फेज मध्ये नाही पोहोचलो, आणखी फक्त पूर्वतयारी आपली चालू आहे. आता काही अदर रजिस्ट्रेशन आपल्याला बघणं आहे. अदर रजिस्ट्रेशन मध्ये आपला जो बिझनेस आहे तो एक्झॅक्टली कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. जर सपोज तो ऍग्रिकल्चरल कॅटेगरीमध्ये असेल तर फूड सेक्टरमध्ये असेल तर तुम्हाला फूड लायसन कंपल्सरी आहे. फूड मध्ये मग बेसिक लायसन आहे, स्टेट लायसन आहे आणि सेंट्रल लायसन आहे. तसंच फूड ऍग्रिकल्चरल मध्ये जर असाल, तुम्ही एक्सपोर्ट करत असाल तर तुम्हाला एक्सपोर्टचं लायसन आवश्यक आहे. अपेडाचं म्हणजे तुमचं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं लायसन आवश्यक आहे. तर असं तुम्हाला बघायचं आहे की आपली कंपनी एक्झॅक्टली कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते, कोणत्या सेक्टरमध्ये काम करते आणि या सेक्टरमध्ये बिझनेस करण्यासाठी जे काही आवश्यक लायसन्सेस आहे, जे काही आवश्यक परमिशन्स आहे तर ते सुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे. आणि ऍडिशनली आपल्याकडे कंपनीचं शॉप ऍक्ट सुद्धा असणं आवश्यक आहे. आपण कंपनीचा उद्यम आधार हे सुद्धा करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त काही ऍडिशनल लायसन्सेस आहे. आपला चांगला ब्रँड बिल्ड करण्याचं आपलं टार्गेट आहे. आपण जो लोगो बनवलेला आहे तर त्या लोगोला, आपल्या ब्रँडला आपण सिक्युअर करू शकतो. म्हणजेच आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सुद्धा करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर काही आपल्या कंपनी मार्फत काही स्पेसिफिक असं काही फॉर्म्युला आपण इन्व्हेन्शन जर केलेलं असेल, जे की दुसऱ्या कंपनीला कॉपी करू नये, तर त्या आपण जे इन्व्हेन्शन केलेलं आहे त्यावर आपण पेटंट सुद्धा घेणं आवश्यक आहे. काही कॉपीराइटेड जर काही कंटेंट असेल तुम्ही तर त्याचं सुद्धा कॉपीराइट घेऊ शकता. तर ह्या अशा प्रकारचे अदर रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळे अदर रजिस्ट्रेशन आहे. जसं आयएसओ सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जो तुमचा मार्केटमध्ये स्टँडर्ड बिल्ड करतो, ट्रस्ट बिल्ड करतो आणि क्वालिटी मेंटेन करतो. तर हे अशा अदर रजिस्ट्रेशन बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आपण जे ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन आहे तर ते पुढे बघू. यामध्ये आपण फर्स्ट आपण बघू की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी, त्यानंतर प्रोड्युसर कंपनीसाठी, सेक्शन 8 कंपनीसाठी कोणते कोणते कंप्लायन्सेस आहे आणि फायनली आपण निधी कंपनीसाठी बघू. तर मी माझी स्क्रीन शेअर करतोय. तर आपल्याला जे
कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण करंट अकाउंट ओपन केलेलं आहे. आणखी खूप सारे मेंबर्स होत आहेत, त्यामुळे रिपीट करावं लागतं, सॉरी त्याबद्दल. तर करंट अकाउंट ओपन केलेलं आहे, कॅपिटल डिपॉझिट केलेलं आहे, त्यानंतर फॉर्म INC-20 हा सुद्धा फाईल केलेला आहे, ऑडिटर अपॉइंटमेंट आपण केलेली आहे. आपल्या सेक्टरमध्ये जे बिझनेस करण्यासाठी जे कोणते लायसन्सेस रजिस्ट्रेशन आहे, अदर रजिस्ट्रेशन, ते सुद्धा आपण सर्व घेतलेले आहे. आपली वेबसाईट म्हणजे आपला बिझनेसचा प्रेझेन्स आपण फिजिकली आणि डिजिटली ह्या दोन्ही रेडी केलेला आहे. फंडिंगची जी काही व्यवस्था आहे तर ती सुद्धा मी आता सांगितलेल्या पर्यायामधून आपण फंडिंगची निवड केलेली आहे, म्हणजे प्रॉपर फंडिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण प्रोडक्ट फायनल करून आता मार्केटमध्ये एंट्री करायची आहे. आता महत्वाचं, कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. तर मी सांगितलं त्या बोर्ड मीटिंग तुम्हाला कंपल्सरी, काही डिसिजन जर घ्यायचे असेल तर बोर्ड मीटिंग तुम्हाला होल्ड करायची आहे. त्यानंतर आपला जो काही ट्रान्झॅक्शन होणार आहे, मग त्यामध्ये परचेस असो, सेल्स असो, काही पेमेंट्स असो, काही खर्च एक्सपेन्सेस असो, सॅलरी असो, तर हे सर्व काही तुम्हाला अकाउंटिंग, प्रॉपर अकाउंटिंग मेंटेन करायचे आहे. तुम्ही जर अकाउंटिंग मेंटेन करण्यासाठी काही स्टाफ अपॉइंट केला असेल तर एकदम योग्य, नसेल केला तर हे काम आपण सुद्धाही करू शकतो प्रॉपर तुमच्या कंपनीचा अकाउंटिंग मेंटेन करण्यासाठी. त्यानंतर आपले जे कोणी सबस्क्रायबर आहेत, म्हणजे आपले जे कोणी शेअर होल्डर आहेत, तर त्यांना आपल्याला फक्त त्यांच्याकडून पैसेच घेणं कंपल्सरी आवश्यक नाहीये, तर त्यांना त्या बदल्यात शेअर सर्टिफिकेट सुद्धा इश्यू करणं आवश्यक आहे. तर हे प्रॉपर शेअर सर्टिफिकेटचा तुम्ही फॉर्मॅट डिझाईन करू शकता, चांगलं सर्टिफिकेट डिझाईन करू शकता आणि तो आपल्या शेअर होल्डरला इश्यू करू शकता. त्यामध्ये लिहायचं आहे की त्या व्यक्तीनं आपल्या कंपनीचे किती शेअर्स घेतलेले आहेत, त्या बदल्यात आपल्याला किती कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, हे सर्व तिथे मेन्शन करणं आहे. त्यानंतर काही स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस आपल्याला मेंटेन करायचे आहे. यामध्ये मग तुमचं जे काही शेअर होल्डर आहेत तर ते सुद्धा तुम्हाला सर्व काही रेकॉर्ड मेंटेन करायचा. जे आता मी सांगितलं टोटल तुम्हाला मेंबरची लिस्ट प्रॉपर मेंटेन असायला पाहिजे की त्यांनी किती शेअर्स घेतले, किती कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलंय. आता पुढे काही कंप्लायन्सेस आहे, प्रत्येकाची वेगवेगळी ड्यू डेट असते. AOC4 हा फॉर्म बघतो आहोत आपण. यामध्ये सर्व फायनान्शियल आपले स्टेटमेंट्स आपण ROC ला कळवतो. तर हा AOC4 फॉर्म सुद्धा आपण फाईल करणं आवश्यक आहे. त्यानंतर MGT7 आहे. MGT7 सुद्धा प्रत्येक कंपनीला फाईल करणं आवश्यक आहे. हे एक अॅन्युअल रिटर्न आहे. त्यानंतर आता तुम्ही जे डायरेक्टर आहात कंपनीचे, तर हे डायरेक्टरशिप कंपल्सरी पुढे कंटिन्यू राहण्यासाठी आणि तुमचा डायरेक्टर होण्यासाठी जो काही डीन नंबर आपण काढलेला आहे, तर तो डीन नंबर ऍक्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला डीन केवायसी प्रत्येक वर्षाला करणं आवश्यक आहे. जर आपण प्रॉपर डीन केवायसी जर केली नाही तर आपला डीन नंबर डिऍक्टिव्हेट होऊ शकतो आणि इन फ्युचर मध्ये तुम्हाला जर दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा सेम कंपनीमध्ये जर डायरेक्टर राहायचं असेल तर तो तुम्ही राहू शकत नाही. जर कोणाची डीन केवायसी जर डिऍक्टिव्हेट झालेली असेल तर 5,000 रुपये पेनल्टी आहे, तर ती पे करून तुम्हाला तो तुमचा डीन नंबर ऍक्टिव्हेट करायचा आहे. त्यानंतर एक फायनल रिटर्न असतं की MGT14 हा सुद्धा रिटर्न आपल्याला फाईल करणं आवश्यक आहे ROC ला. त्यानंतर ऑडिट आणि आता हे जे सर्व बघितले, हा सर्व कंप्लायन्सेसचा भाग झाला. कंप्लायन्सेस म्हणजे एक्झॅक्टली काय की ROC ना गव्हर्नमेंटने आपल्याला जे काही ठरवून दिलेले कामं आहेत, म्हणजे आपल्या कंपनीबद्दल जी काही आपल्याला गव्हर्नमेंटला माहिती पाहिजे, तर ती माहिती टाइमच्या अगोदर गव्हर्नमेंटला कळवणं आणि ते ऍक्च्युअल प्रॉपर कळवणं, हे सर्व कामं करणं म्हणजेच कंप्लायन्सेस करणं, आपल्या एकदम सिंपल मराठी भाषेमध्ये. त्यानंतर ऑडिटिंग आपण करतो वर्षाची, प्रत्येक वर्षाला. यामध्ये सर्व तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचं आपण प्रिपेअर करतो, बॅलन्स शीट प्रिपेअर करतो, कॅश फ्लो, फंड फ्लो प्रिपेअर करतो. अशा प्रकारे हे ऑडिटिंग होतं आणि कंप्लायन्सेस होतं. हे झालं आपण प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर सेक्शन 8 प्रोड्युसर कंपनी, या सर्वांसाठी हे कामं कंपल्सरी आहे. आता हे जर नाही केले तर प्रत्येक फॉर्मला वेगवेगळी पेनल्टी आहे, त्यानंतर वेगवेगळी ड्यू डेट आहे. त्यानंतर हे जर नाही केलं तर पुढचा एकमेकावर काही फॉर्म डिपेंड आहे. सपोज जसं तुम्ही INC-20 जर फाईल नाही केला तर आपल्याला हे पुढचे कोणतेच फॉर्म फाईल करता येत नाही. म्हणजे तुम्ही अगोदर INC-20 चं पेनल्टी पे करा आणि मगच पुढचं काम करा. तर त्यामुळे याचे असं माइंडमध्ये ठेवू नका की हे नाही केलं तरी चालेल, हे नाही केलं तरी. ही प्रॉपर ही जी जबाबदारी आहे प्रोफेशनलला द्या आणि त्यांच्याकडून हे काम करून घ्या. आमच्याकडेच करावे असं बंधन नाहीये, कोणाकडेही करू शकता तुम्ही.
पण हे करणं आवश्यक आहे, त्यासाठीच आपण हा वेबिनार आहे. तर अशा म्हणजे कित्येक आता मार्केटमध्ये हा वेबिनार बोलवण्याचं हेच कारण आहे की अशा कित्येक जनरली सर्वात जास्त आहे याचं प्रमाण प्रोड्युसर कंपनीमध्ये. कित्येक शेतकऱ्यांनी फक्त प्रोड्युसर कंपनी रजिस्टर्ड केलेला आहे. इव्हन कॅपिटल डिपॉझिट नाहीये, कोणते कंप्लायन्सेस नाहीये, इव्हन ऑडिट सुद्धा नाहीये. आणि मग त्यांना जेव्हा काही गव्हर्नमेंटची स्कीम घेण्याची वेळ येते, तर त्यावेळेस हे सर्व डॉक्युमेंटेशन विचारले जाते आणि मग मग आपण अचानक हे सर्व करण्यासाठी आपण सीए कडे, आपल्या सीएस कडे जातो. तर त्यावेळेस खूप 50,000 1,00,000 रुपयापर्यंत सुद्धा काही कंपनीला पेनल्टी पे करावी लागते. तर ही वेळ येऊ नये त्यामुळे आपल्याला हे सर्व कंप्लायन्सेस ऑन टाइम करायचे. तर पुढे पुढे आपण बघणार आहोत. तर कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला मी आता जे काही सांगितलेलं आहे, जे कंप्लायन्सेस आहेत, तर ते निधी कंपनीलाही कंपल्सरी करायचे आहेत. प्लस काही ऍडिशनल कंप्लायन्सेस करायचे आहेत, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता निधी कंपनी रजिस्टर्ड झाल्यानंतर पहिलं काम तुम्हाला हे कॅपिटल डिपॉझिट करणं हे तर सर्व करायचेच आहे. पण NDH4 नवीन जर निधी कंपनी असेल तर तुम्हाला पहिलं काम NDH4 अप्रुव्हल घेण्यासाठी तयारी करायची आहे. NDH4 अप्रुव्हलची तयारी आपण आपलं कॅपिटल वाढवून, त्यानंतर आपले जे सभासद संख्या आहे, तर जे शेअर होल्डर आहे, तर शेअर होल्डर 200 करणं आहे कंपल्सरी. त्यावेळेस आपण आपला NDH4 फाईल करू शकतो. आता यामध्ये आणखी एक ऍडिशनल कंडिशन आहे की तुम्ही दुसऱ्या निधी कंपनीचा डायरेक्टर असू नये. त्यानंतर तुम्ही एकदम फिट अँड प्रॉपर व्यक्ती असावा. फिट अँड प्रॉपर म्हणजे तुमच्या नावे कोणतीही पोलीस कंप्लेंट नसावी, कॅरेक्टर एकदम क्लिअर असावं तुमचं. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या बँकेचे थकबाकीदार व्यक्ती असू नये. या सर्व गोष्टी जर ओके असतील तर आपण NDH4 फाईल करू शकतो. NDH4 फाईल करण्याचा जो टाइम आहे, कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 120 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला NDH4 फाईल करायचा आहे. आता NDH4 अप्रुव्हल येतच नाहीये असं सर्वांचं जनरली म्हणणं आहे. ओके आहे, NDH4 अप्रुव्हल येत नाही. पण कोणाचं येत नाही? जनरली ज्या जुन्या कंपन्या आहेत, ज्या जुन्या निधी कंपन्या आहेत, त्यांचं येत नाही. का येत नाही? खूप सारे जे निधीच्या रूल्स आहे, आरबीआयचे जे गाईडलाईन्स आहे, ऑडिट आणि कंप्लायन्सेस आहे, NDH चे वेगवेगळे फॉर्म्स जे आहेत, तर ते प्रॉपर फाईल केलेले नाहीये. हे सर्व काही आपण रूलला ब्रेक करून आपण निधी कंपनी चालवत आहोत. म्हणून आपलं NDH4 रिजेक्शन येऊ शकतं किंवा होल्डवर राहू शकतं. पण जर तुमची निधी कंपनी नवीन असेल, म्हणजे या एप्रिल 2023 पासून जर पुढे असेल, तर आपण नवीन निधी कंपनी बोलतो. तर या नवीन निधी कंपनीला अगोदर NDH4 अप्रुव्हल घेणं कंपल्सरी आहे. पहिल्या अगोदर ज्या जुन्या होत्या, तर त्यांना जस्ट एक कंपनी रजिस्टर करायचं होतं आणि मग बिझनेस सुरू करू शकत होतो. पण नवीन आता NDH4 अप्रुव्हल घ्या आणि मगच तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता आणि लोन देऊ शकता. त्या व्यतिरिक्त अगोदर हा बिझनेस करता येत नाही. तर हे एक महत्वाचे काम आहे. NDH4 ची मी तयारी कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं जे कॅपिटल आहे, जर ते 10 लाख असेल तर ते 20 लाख करायचं आहे. ऑलरेडी 20 लाख असेल तर एकदम ओके आहे. फक्त 10 लाखवाल्यांनी जे स्टॅम्प ड्युटी येते तुम्हाला कॅपिटल वाढवण्यासाठी, तर ती पे करूनच तुम्हाला हा NDH4 फाईल करायचा आहे. तर करंट अकाउंट तुम्हाला ताबडतोब ओपन करायचा आहे. फॉर्म 20A जो मी अगोदर सांगितलं, तर तो सुद्धा कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विदिन 180 डेज मध्ये तुम्हाला हा फॉर्म फाईल करणं आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुमचे मेंबर्स आहेत 200 पेक्षा कमी नसू नये. मी आता जो माहिती सांगितली तर तीच आहे. तर तुमचं जे टोटल डिपॉझिट तुम्ही घेणार आहात किंवा NDH4 अप्रुव्हल आल्यानंतर, तर हे जे डिपॉझिट आहे तुम्ही किती घेऊ शकता? तर तुमचा जो कॅपिटल आहे, तर त्या कॅपिटलच्या 20 टाइम्स घेऊ शकता, म्हणजे 20 पट घेऊ शकता. म्हणजे जर तुमचं कॅपिटल आता जर 20 लाख रुपये असेल, तर तुम्ही 4 कोटी रुपयापर्यंत मार्केटमधून डिपॉझिट घेऊ शकता. त्यापेक्षा क्रॉस नकोय. जर वाढवायचं असेल तर तुमचं कॅपिटल, पेडअप कॅपिटल सुद्धा तुम्ही वाढवणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही हे काम करू शकता, डिपॉझिट घेऊ शकता. आता जे काही डिपॉझिट आपल्याकडे येत आहे, तर त्यामधून 10% तुम्हाला कंपल्सरी साईडला फंड असायला पाहिजे, जो एकदम फ्री असायला पाहिजे. तर तो तुम्ही तुमच्या करंट अकाउंट मध्ये साईडला काढून ठेवू शकता. म्हणजे 90% जो फंड आहे, तर तो तुम्ही लोन म्हणून वाटप करू शकता. पूर्ण 100% फंड वाटप करायचा नाहीये. त्यानंतर निधी कंपनीचे आणखी काही जे NDH चे फॉर्म्स आहेत,
या व्यतिरिक्त बाकी कंपन्याला जे कंपल्सरी आहे तेच आहे, पण जे निधीला ऍडिशनल जे लागू होतात तर ते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर NDH-1 हा महत्वाचा फॉर्म आहे. यामध्ये आपण स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस या फॉर्मला बोलतो आपण. हा केव्हा फाईल करायचा आहे तर विदिन 90 डेज, म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये. जेव्हा आपलं फायनान्शियल इयर संपतं तर त्या संपल्यानंतर 90 दिवसाच्या 3 महिन्याच्या आतमध्ये हा फॉर्म फाईल करणं कंपल्सरी आहे. यामध्ये आपण काय डिटेल्स देतो तर मेंबरची सर्व माहिती, आपल्या शेअर होल्डरची सर्व माहिती द्यावी लागते. आपण आपल्याकडे टोटल डिपॉझिट किती आलेलं आहे त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला आरओसीला द्यावी लागते. लोन्स किती वाटप केलेला आहे त्यानंतर रिझर्व्ह किती आहे पूर्ण फायनान्शियल इयरचं. तर हे सर्व माहिती आपल्याला NDH-1 फॉर्मद्वारे द्यावी लागते. तुमचा जर काही क्वेश्चन असेल तर बिलकुल विचारू शकता, पण सेशन संपल्यानंतर. त्यानंतर NDH-2 आहे. यामध्ये ऍक्च्युली हा जो फॉर्म आहे हा जो कंप्लायन्सचा भाग नाहीये. तुमच्या जर काही NDH फॉर्म जर टाइमवर जर होत नसेल, आपल्याला टाइम वाढून जर पाहिजे असेल तर आपण हा NDH-2 फॉर्म फाईल करू शकतो. म्हणजे हा फक्त टाइम एक्सटेन्शन करण्यासाठी आपण रिजनल डायरेक्टरला केलेलं एक विनंती अर्ज असं बोलू शकतो. तर हा तुम्हाला फाईल करणं आहे NDH-2. NDH-3 काय आहे तर यामध्ये हाफ इयरली रिटर्न आहे. तर हा केव्हा फाईल करणं आहे तर विदिन 30 डेज, म्हणजे 30 दिवसाच्या आतमध्ये करायचं आहे, प्रत्येक 6 महिने संपल्यानंतर. म्हणजे जेव्हा तुमचं एप्रिल पासून ते तिथून पुढे नेक्स्ट डे सप्टेंबर पर्यंत जे काही 6 मंथ जे क्वार्टर आहे, 6 मंथचं जे पिरियड आहे तर त्याच्या 30 दिवसानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म फाईल करणं आवश्यक आहे. यामध्ये आपण काय डिटेल्स देतो तर मेंबरचे डिटेल, डिपॉझिट, लोन्स. तर हे सर्व डिटेल आपल्याला आरओसीला कळवावे लागतात. आता NDH-4 मी सर्व ऑलरेडी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. जर तुमची जुनी निधी कंपनी असेल तर तुम्हाला 60 दिवसाच्या आतमध्ये हा फाईल करणं आहे. 1 वर्षामध्ये ऑलरेडी खूप ज्या जुन्या निधी कंपन्या आहेत त्यांचा हा पिरियड एक्सपायर झालेला आहे. पण जर एक्सपायर झाला मग तुम्हाला फाईलच करायचं नाही का असं नाहीये. पेनल्टी भरून तुम्हाला हा फॉर्म फाईल करणं आवश्यक आहे. आणि ज्या नवीन आहेत त्यांच्याकडे टाइम, तुमचं जर आता नवीन रजिस्ट्रेशन असेल तर आपल्याकडे टाइम आहे. पूर्ण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 4 महिन्याचा टाइम मिळतो. तर या 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म फाईल करायचा आहे. आणि 45 दिवसाच्या आतमध्ये आरओसीला आपल्याला एक तर रिप्लाय द्यावा लागतो, क्लॅरिफिकेशन द्यावं लागतं किंवा अप्रुव्हल द्यावं लागतं. हे जर काहीच आलं नाही आरओसी कडून आपल्याला फाईल केल्यानंतर तर कंपल्सरी 45व्या दिवसानंतर आपण बिझनेस करणं स्टार्ट करू शकतो. म्हणजे आपला NDH-4 अप्रुव्हल आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर AOC-4 हा जसं बाकीच्या कंपन्यांना होता त्याचप्रमाणे या कंपनीला सुद्धा आहे. तर हा सर्वांसाठी आता हा जो नियम आहे सर्वांसाठी आहे. केव्हा आपल्याला AOC-4 फाईल करायचा आहे तर 30 दिवसाच्या आतमध्ये जेव्हा कंपनीचे फर्स्ट जी AGM होते, अॅन्युअल जनरल मीटिंग होते, तर त्या अॅन्युअल जनरल मीटिंगच्या 30 दिवसाच्या AGM झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म फाईल करणं आवश्यक आहे. यामध्ये सर्व तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण आरओसीला कळवतो. त्यानंतर MGT-7 आहे. MGT-7 हा 60 दिवसाच्या आतमध्ये फाईल करायचा आहे AGM झाल्यानंतर. ही सर्व काळजी आम्ही घेतो. म्हणजे जेव्हा आपण ऑडिट आणि कंप्लायन्सचं काम देतो तुम्हाला या सर्व डेट सुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही. ऍक्च्युली फक्त हे आम्ही यासाठी सांगतो आहे की जर समजा तुम्हाला तुमचे हे सर्व कंप्लायन्सेस चेक करायचे आहेत, आता हे सर्व चेक करायचे आहेत, जर काही प्रॉब्लेम असेल तर एकदाच सर्व काही क्लिअर करून घ्या आणि इथून पुढे काळजी घेऊ शकतो आपण की चला आता हे सर्व कंप्लायन्सेस करण्याची जबाबदारी आपण देऊ शकतो. हा इथे आवश्यक आहे की तुम्हाला जे काही ठरलेलं फी स्ट्रक्चर आहे तर ते क्लिअर असणं आवश्यक आहे. कित्येक असे आपल्याला जनरली बिझनेस करायची सवय असते. बिझनेस केला त्यानंतर वेगवेगळ्या लोकांना कामं दिल्यानंतर फीसचं सुद्धा, कारण जसा आपला बिझनेस आहे, तुमचा जसा बिझनेस आहे तसा आपला बिझनेस आहे, फीस शिवाय नाही चालू शकत, म्हणजे रेव्हेन्यू शिवाय नाही चालू शकत. तर असे कित्येकांचं काय होतं की जस्ट आपण काम देतो आणि फीसचं काही बघत नाही. तर मग हे काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला इंटरेस्ट राहत नाही आणि तुमचं काही ते काम पेंडिंग राहू शकतं. तर ही काळजी तुम्हाला अवश्य घ्यायची आहे. तर MGT-7 60 दिवसाच्या आतमध्ये फाईल करायचं आहे AGM झाल्यानंतर. त्यानंतर निधीसाठी काही स्पेसिफिक रूल्स आहे. तर काय रूल्स आहे तर तुम्हाला जो डिपॉझिट घ्यायचा आहे
हा सुद्धा ऍक्च्युली हे जे रूल्स आहे तर हे कंप्लायन्सेस आहे. हे कंप्लायन्सेस तुम्हाला निधीसाठी कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी फॉलो करायचे आहे. हे जर फॉलो करत असेल तरच तुमचं एनडीएस ला काही अडचण येणार नाही इन फ्युचरमध्ये. आणि जर हे या कंप्लायन्सेसच्या बाहेर जाऊन जर आपण काम करत असेल तर 100% आपण रूल ब्रेक करत आहोत. आपण कुठेतरी कायदा मोडत आहोत आणि त्याचा परिणाम आपल्याला नंतर येतो. मग यामध्ये आपल्या अगेन्स्टमध्ये कारवाई होऊ शकते. आपल्याला लेटरही येऊ शकतं की तुमचा हा डिपॉझिट घेण्याचा आणि लोन देण्याचा बिझनेस तुम्हाला स्टॉप करायचा आहे. अशा वेळेस काय होतं, मग डिपॉझिट घेणारे ताबडतोब आपल्याकडे येतात की आमचं डिपॉझिट परत करा आणि लोन घेणारे तर ते गायब होऊ शकतात. तर ही वेळ येऊ नये त्यामुळे आपल्याला प्रॉपर निधीचे जे रूल्स आहे, आरबीआयच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. या प्रत्येक क्लायंटला आपण 1 to 1 मीटिंग सुद्धा घेतो आहोत की तुमच्या कंपनीचं सध्या एक्झॅक्टली काय स्टेटस आहे, त्यानंतर काय काय तुम्हाला हे रूल्स फॉलो कशा प्रकारे करायचे आहे. इंडिव्हिज्युअली पर्सनली आपण 1 to 1 सुद्धा तुम्हाला गाईड करतो आहोत. तर तुम्ही जे काही डिपॉझिट घेताय तर ते मिनिमम 6 महिन्याच्या आतमध्ये नसायला पाहिजे. आणि जे काही हे करताय तुम्ही मॅक्झिमम किती पिरियड पर्यंत असू शकतं, तर 60 मंथ पर्यंत असू शकतं कोणतंही डिपॉझिट. मग ते डेली डिपॉझिट असो किंवा टर्म डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट असो, तर 60 महिने म्हणजे 5 वर्षाच्या पुढे हे नसायला पाहिजे. रिकरिंग डिपॉझिट जर असेल तुमचं तर हे कमीत कमी 12 महिन्याचं असायला पाहिजे आणि 60 दिवसाच्या आतमध्ये असायला 60 महिन्याच्या आतमध्ये असायला पाहिजे, म्हणजे 5 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर लोनसाठी काही रूल्स आहे. लोनसाठी काय रूल्स आहे हे स्पेसिफिक निधी कंपनीसाठी आहे. काय रूल्स आहे तर तुम्हाला जर तुमचं टोटल डिपॉझिट जर 2 कोटी रुपयाचे जर मध्ये असेल तर तुम्हाला एका व्यक्तीला कमीत कमी 2 लाख रुपये लोन देता येतात. ते पण सेक्युअर्ड लोन. निधीमध्ये अनसेक्युअर्ड लोन अलाउड नाहीये. हा नियम सुद्धा तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचा आहे. आपण एका व्यक्तीला किती लोन देत आहोत हे सुद्धा आपण चेक करायचं आहे. आता ही लिमिट कायम अशीच राहते का? नाहीये. तर जसं जसं तुमचं डिपॉझिट वाढत जात आहे तशी तुमची एका व्यक्तीला लोन देण्याची लिमिट सुद्धा वाढते. आता जेव्हा तुमचं डिपॉझिट 0 पासून ते 2 कोटी रुपयापर्यंत 2 कोटी पर्यंत आहे तर एका व्यक्तीला 2 लाख रुपये देता येतात. तसंच 2 कोटी पासून ते 20 कोटी पर्यंत जर तुमचं डिपॉझिट असेल तर तुम्ही एका व्यक्तीला 7.5 लाख रुपयापर्यंत लोन देऊ शकतात, सेक्युअर्ड लोन. 20 कोटी ते 50 कोटी डिपॉझिट असेल तर 12 लाख रुपये लोन देता येतात, सेक्युअर्ड लोन. 50 कोटीच्या पुढे जर असेल तर 15 लाख रुपयापर्यंत आपण लोन देऊ शकतो. त्यानंतर आता निधी कंपनीसाठी कंपल्सरी मी वारंवार सांगतोय की तुम्हाला फक्त सेक्युअर्ड लोन द्यायचं आहे. अनसेक्युअर्ड लोन निधीमध्ये अलाउड नाहीये. तर कशाच्या अगेन्स्ट मध्ये देऊ शकतो आपण? तर गोल्डच्या, सिल्वरच्या अगेन्स्ट मध्ये, एफडीच्या अगेन्स्ट मध्ये देऊ शकतो, आरडीच्या अगेन्स्ट मध्ये देऊ शकतो. मग ती आपल्या निधीची असू शकते किंवा दुसऱ्या बँकेच्या एफडी असो, त्याच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा आपण हे लोन देऊ शकतो. त्यानंतर प्रॉपर्टीच्या, मग ती लँड असो, प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल हाऊस असो, प्लॉट असो, ज्यामध्ये आपण प्रॉपरली रजिस्टर्ड मॉर्गेज करू शकतो, अशा प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही लोन देऊ शकता. आता रजिस्टर्डच करावे का असं काही बंधन नाहीये. इक्विटेबल मॉर्गेज सुद्धा तुम्ही करू शकता. पण इक्विटेबल मॉर्गेज जर केलं तर पुढे त्या व्यक्तीने जर ते लोन परतफेड टाइमवर नाही केलं तर आपल्याला जसं तुमचं रजिस्टर्ड मॉर्गेज असेल तर आपल्याला कुठेही न जाता डायरेक्ट आपण त्या प्रॉपर्टीचा लिलाव करून सेल आउट करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्राधान्य रजिस्टर्ड मॉर्गेजला सुद्धा तुम्ही देऊ शकता. असं कंपल्सरी नाहीये, इक्विटेबल सुद्धा मॉर्गेज करू शकता, पण रजिस्टर्ड फर्स्ट प्रेफरन्स. त्यानंतर काही सिक्युरिटीच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा आपण लोन देऊ शकतो. सिक्युरिटी म्हणजे जसं म्युच्युअल फंड आहे, स्टॉक्स आहे, या बदल्यात सुद्धा देऊ शकतो. किंवा इन्शुरन्सची जी पॉलिसी आहे त्यांचा किती इन्शुरन्स पॉलिसीमध्ये भरणं आहे तर त्याच्या बदल्यात तुम्ही 60, 70, 90 पर्यंत 90% पर्यंत लोन ऑफर करू शकता. त्यानंतर कोणते कोणते लोन इथे निधीमध्ये अलाउड नाहीये हे सुद्धा महत्वाचा नियम आहे. तर निधी कंपनीमध्ये पर्सनल लोन अलाउड नाहीये. मायक्रो फायनान्स ऍक्टिव्हिटी हे करू शकत नाही निधी कंपनी. जर मायक्रो फायनान्स जर लोन करायचं असेल तर अदर काही ऑप्शन आहेत, जसं एनबीएफसी आहे, सेक्शन 8 आहे, किंवा तुम्ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये करू शकता किंवा मल्टी स्टेट मध्ये सुद्धा करू शकता. त्यानंतर व्हेकल लोन सुद्धा इथे अलाउड नाहीये. हायर परचेस फायनान्सिंग सुद्धा अलाउड नाहीये. हे जे नियम आहे याला आपण कंप्लायन्सेस बोलतो. कंप्लायन्सेसचाच भाग आहे ऍक्च्युली. म्हणजे हे प्रॉपर जर आपण रूल्स फॉलो करत आहे तर आपण प्रॉपर कंप्लायन्सेस करत आहे. म्हणजे रूल फॉलो करणं हे सुद्धा कंप्लायन्सेस आहे.
तर आणखी काय रूल आहे, निधी कंपनीला काही सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे जर तुम्ही डिपॉझिट घेता असाल तर डिपॉझिटवर आपण ऍडिशनली 2% एक्स्ट्रा ऑफर करू शकतो, आणि जर लोन वाटप करत असेल तर लोनवर आपण ऍडिशनली 7.5% एक्स्ट्रा चार्ज करू शकतो आपल्या कस्टमर्सला. म्हणजे आपला प्रॉफिट रेशो, निधीमध्ये प्रॉफिट रेशो वाढतो. आता हे हे बघा महत्वाचं आहे. कोणतीही जर कंपनी बघितली तर कंपनीमध्ये फक्त एक निधीच कंपनी अशी आहे की जी डिपॉझिट घेऊ शकते आणि लोन देऊ शकते विदाऊट आरबीआय लायसन्स. इतर अशी कोणतीही कंपनी नाहीये जी की आरबीआयच्या लायसन्स शिवाय काम करू शकते. इतर आहेत, इतर कोणते आहेत, सहकारीमध्ये आहेत. सहकारीमध्ये पतसंस्था आहे, मल्टीस्टेट आहे, विदाऊट आरबीआय लायसन्स डिपॉझिट घेणं आणि लोन देण्याचं काम करू शकते. पण सहकार म्हटलं तर तिथे आपल्याला माहितीच आहे, सहकार आहे, प्रत्येकांना समान अधिकार आहे. म्हणजे सर्वांना मॅनेजमेंटमध्ये सुद्धा अधिकार असू शकतो. त्यानंतर आपण सहकारमध्ये जर केलं, आता कित्येक निधी कंपन्या सहकार क्षेत्राकडे वळत आहेत. का वळत आहेत? कारण NDH4चं रिजेक्शनचं प्रमाण, रिजेक्शन ऍक्च्युअली येत नाही, पण जो NDH4 अप्रुव्हल होत नाहीये त्या इश्यूमुळे आपण निधीपासून दूर जात आहोत. पण ऍक्च्युअल तसंच पाहिलं तर निधी एकदम 100% ओके बिझनेस आहे तुम्हाला डिपॉझिट बँकिंग बिझनेस करण्यासाठी. का? कारण इथे इलेक्शन हा प्रकार नाहीये. निधी कंपनी प्रॉफिटसाठी काम करते, जी की मल्टीस्टेट सहकारी ही प्रॉफिटसाठी काम नाही करत, ही सर्वांसाठी आपल्या मेंबरसाठी काम करते आहे. आरबीआयचं लायसन्सची इथे आवश्यकता नाही. ऍडिशनल आपल्याला 7.5% एक्स्ट्रा आपल्याला एक्झम्पशन मिळालेलं आहे की आपण मार्केटला ऍडिशनल 7.5% एक्स्ट्रा इंटरेस्ट घेऊ शकतो मार्केटकडून. हे इतर कोणत्याही बिझनेसला नाहीये बँकिंग सेक्टरमध्ये. हे सर्व बेनिफिट्स आहे, फक्त आपल्याला नियम पाळायचे आहेत, प्रॉपर कंप्लायन्सेस करायचे आहेत, तेव्हा तुम्हाला हा बिझनेस. हा गोंधळ का झाला निधीमध्ये? कारण आपण कंप्लायन्सेस प्रॉपर फॉलो करत नव्हतो, म्हणून हा सर्व ही वेळ आलेली आहे. तर ही वेळ जर आपल्याला चेंज करायची असेल, सहकारपासून जर निधीमध्ये पुन्हा परत यायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर कंप्लायन्सेस करणं आवश्यक आहे. सहकारही योग्य आहे जर तुमचं जर पॉइंट तुमचा जर माइंड सहकार तत्वानुसार चालणारा असेल तर. म्हणजे तुम्हाला प्रॉफिटसाठी काम नाही करायचंय, आपल्या सभासदासाठी काम करायचं, आपल्या सोसायटीसाठी काम करायचंय. त्यानंतर मॅनेजमेंट आपल्याकडेच राहावं असं काही माझं हे मत नाहीये. तर मग बिलकुल आपण सहकारमध्ये काम करू शकतो. तर आपण पुढे बघतो आहोत जे काही निधीचे अमेंडमेंट झालेले आहेत त्याचे ते रूल सुद्धा आपण बघितलेले आहे. जर जनरली मी आतापर्यंत जे सांगितलेलं आहे हे सर्व अमेंडमेंट झालेले रूल्स सांगितलेले आहेत. त्यामध्ये NDH4चा जो नवीन रूल आहे तो इथे हे केलेला आहे. फिट अँड प्रॉपर कोण व्यक्ती आहे तर तो इथे चर्चा केलेली आहे की त्यांचं जे आहे सिबिल चांगलं असणं आहे. फिट अँड प्रॉपर व्यक्ती कोण आहे, त्यांचं सिबिल मध्ये काही प्रॉब्लेम नसावा, पोलीस कंप्लेंट नसावी, त्यानंतर कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावे, त्यानंतर तुमचं जसं अनसाउंड माइंड नसावा. आता हे गव्हर्नमेंट कसं चेक करतंय हे आणखी काही क्लिअर नाहीये. सिंपल सांगायचं म्हणजे आपल्याला याच्या बदल्यात गव्हर्नमेंटला काही आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचं नाहीये. आम्ही अनसाउंड माइंड नाहीये, म्हणजे आम्ही एकदम सक्षम व्यक्ती आहोत हे चालवण्यासाठी, याचं पण काही सर्टिफिकेट गव्हर्नमेंटला देण्याची गरज नाही. गव्हर्नमेंट स्वतःच्या आरओसी स्वतःच्या लेवलवर हे सर्व चेक करत आहे. कसं चेक करत आहे, काय टेक्नॉलॉजी वापरत आहे, आरओसीला माहिती आहे. पण आपण सर्व हे ओके असणं आपल्याला ही काळजी अगोदरच घ्यायची आहे. तर मी जे आता काही जणांनी क्वेश्चन हँडराईज केलता तर तो यासाठी असेल कदाचित की तुमचा सिबिल मध्ये काही इश्यू आहे का नाही. सिबिल मध्ये इश्यू असणं म्हणजे काय, सिबिल डाऊन असेल तर चालतं, तुम्ही थकबाकीदार नसावे. म्हणजे तुम्ही विलफुल स्वेच्छेने एखाद्या बँकेचं एखाद्या फायनान्स कंपनीचं स्वेच्छेने तुम्ही स्वतःहून लोन डुबवलेलं आहे असं नसू नये. मग भले तुमचं सिबिल जर थोडं डाऊन असेल तरी इथे चालतं, काही प्रॉब्लेम नाही. हे एक्झिस्टिंग जे कंपनीचे आहे हे NDH4 चे नवीन अमेंडमेंट झालेले रूल्स आहे. त्यानंतर निधी कंपनीसाठी काही डिव्हिडंडचे रूल आहे. निधी कंपनी डिव्हिडंड किती डिक्लेअर करू शकते तर 25% पर्यंत डिव्हिडंड आपण डिक्लेअर करू शकतो, त्यापेक्षा पुढे नाही करायचं. तुम्हाला कंपल्सरी तो रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. आता सर्वांसाठी महत्वाचे आहे जे मीटिंग मध्ये खूप सारे वेट करत आहात की
काही कंप्लायन्सेस आहेत, काही कंप्लायन्स म्हणजे कंपल्सरी नाहीये, पण अवश्य करणं आहे. अवश्य म्हणजे केव्हा, जेव्हा त्याला आपण इव्हेंट बेस्ड कंप्लायन्सेस म्हणतो. म्हणजे काय, जेव्हा आपल्या कंपनीमध्ये अशी अशी काही वेळ येते, तर त्या वेळेला आपल्याला हे आरओसीला कळवणं आहे. असे कोणते कंप्लायन्सेस आहेत, जर जर तुमच्या कंपनीचं नाव चेंज होत असेल, जर तुमच्या कंपनीचा रजिस्टर्ड ऑफिस जर चेंज होत असेल, तर आपल्याला ताबडतोब आरओसीला कळवणं आहे. त्यानंतर जर तुमच्या कंपनीमधील डायरेक्टरनी जर कोणी रिझाईन जर दिलेला असेल, तर ते सुद्धा आपल्याला आरओसीला कळवणं आहे. नवीन जर कोणी डायरेक्टर अपॉइंटमेंट जर करायचे असेल, तर ते सुद्धा आपण ताबडतोब आरओसीला कळवणं आहे. म्हणजेच कंप्लायन्सेस करणं आहे. आता डायरेक्टर कितीपर्यंत घेऊ शकतो? कित्येकांचं हे मत असतं की डायरेक्टर जी आपण रजिस्टर्ड करते वेळेस घेतलेली आहे तीच मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम आपण 15 पर्यंत डायरेक्टरची संख्या वाढवू शकतो. प्रत्येक वेळेस आपल्याला डायरेक्टर वाढवते वेळेस आरओसीला कळवणं आहे. त्यानंतर तुमच्या कंपनीच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हणजेच एमओए मध्ये जर काही चेंजेस होत असेल, तर तेही तुम्हाला आरओसीला कळवणं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे शेअर्स ट्रान्सफर जर करत असाल, तर तेही आपल्याला आरओसीला सॉरी आरओसीला आपल्याला कळवणं आहे. त्यानंतर आपलं कॅपिटल जे आहे, मी आता अगोदर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला, की आपल्याला कॅपिटल जर ऑथराइज कॅपिटल लिमिट जर एक्सटेंड करायची असेल, वाढवायची असेल, म्हणजेच कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये जर काही चेंजेस होत असेल, तर तेही आपल्याला आरओसीला कळवणं आहे, म्हणजेच कंप्लायन्सेस करणं आहे. त्यानंतर महत्वाचं, आपल्या कंपनीमध्ये कोणी की मॅनेजरियल पर्सन म्हणजेच मॅनेजमेंटमध्ये सहभागी असलेला कोणी असा व्यक्ती जर आपल्या कंपनीमध्ये जर अपॉइंट आपण करत असो, म्हणजे जसं सीईओ आहे, टॉप लेवलचे मॅनेजमेंट मध्ये काम करणारे व्यक्ती आहे, असं जर कोणी अपॉइंट होत असेल, तर तेही आपल्याला आरओसीला कळवणं आहे. यापैकी कुठेही काही मी आता सांगितल्याप्रमाणे जर आपल्या कंपनीमध्ये होत असेल किंवा होणार असेल, तर ते आपल्याला कंप्लायन्सेस प्रॉपर करणं आवश्यक आहे. आता या व्यतिरिक्त तुमच्या कंपनीमध्ये जसं जनरली प्रोड्युसर कंपनीमध्ये होतं, की काही स्कीम घ्यायची असेल, तर आपण काय करणं आहे, आपल्याला 100 सभासद किंवा 300 सभासद आपल्याला आपल्या कंपनी सोबत असणं आवश्यक आहे. म्हणजेच ते शेअर होल्डर आपल्याला घेणं आहे. आता हे शेअर होल्डर घेणं म्हणजे 5-3 हा फॉर्म सुद्धा आपल्याला फाईल करायचा आहे आणि मग आपले शेअर होल्डर जे आहे, तर ते आपण वाढवू शकतो. आता हे जर कंप्लायन्सेस नाही केले, तर आपल्याला 5,000 रुपयाची पेनल्टी लागते. पुढे आपली कंपनी बंद सुद्धा होऊ शकते. त्यानंतर आपल्याला इन फ्युचर कोणत्याही कंपनीमध्ये पुढे डायरेक्टर होण्यासाठी आपण पात्र नाही राहत. आणि पर डे ही पेनल्टी जी आहे, पर डे 50 रुपयांनी वाढत 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 जाते. तुम्हाला आज नाही तर उद्या ती भरणंच आहे. म्हणजे कित्येक कंपनीची पेनल्टी 1,00,000 रुपयापर्यंत पोहोचलेली असू शकते. तर ती तुम्हाला आज नाही उद्या तरी भरणं आहे. नसता तो बिझनेस आपल्याला करणं पॉसिबल होत नाहीये. तर त्यामुळे ही काळजी अवश्य घ्या. तुम्ही चेक करा, आमच्या टीमशी बोला, आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा, की आपल्या कंपनीचे सध्या एक्झॅक्टली काय कंप्लायन्सेस झालेले आहे, काय पेंडिंग आहे, फीसचं काही इश्यू असेल तर तो सॉल्व्ह करून घ्या. बाकी काही एखाद्या कंप्लायन्सेसचा कळत नसेल, प्रॉब्लेम असेल, तर तो प्रॉपर आमच्या टीम सोबत डिस्कस करा. माझ्यासोबत आवश्यक वाटत असेल, तर माझ्यासोबत सुद्धा आपण 1 to 1 मीटिंग करू शकतो. म्हणजे या व्यतिरिक्त जर काही आता बघा, हे जे झाले नॉर्मली कंपनीचे कंप्लायन्सेस. आता एवढेच कंप्लायन्सेस असतात का? नाहीये. तुमची कंपनी एक्झॅक्टली कोणत्या सेक्टरमध्ये काम करत आहे, तर त्या सेक्टरचे सुद्धा काही कंप्लायन्सेस असतात. म्हणजे तुम्ही जे लायसन्स घेतलेलं आहे, तर त्या लायसन्सचे सुद्धा कंप्लायन्सेस. म्हणजे सिंपल, जसं आपण जीएसटी रजिस्ट्रेशन करतो, तर जीएसटी रिटर्न भरणं ही आपली जबाबदारी आहे, तर त्यालाच आपण कंप्लायन्सेस बोलतो. म्हणजे जीएसटी रिटर्नला जसे कंप्लायन्सेस बोलतो, तसंच आपण जर समजा फूड लायसन्स जर घेतलेला असेल, तर फूड लायसन्सचं आपलं रिटर्न्स सबमिट करणं हे सुद्धा आपलं कंप्लायन्सेस आहे. एमएसएमई सेक्टरमध्ये जर आपण रजिस्टर्ड असो, तर एमएसएमईचे सुद्धा आपल्याला रिपोर्टिंग करणं हे सुद्धा एक कंप्लायन्सेस आहे. असे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला कोणते कंप्लायन्सेस आहेत का, हे सुद्धा आपण चेक करणं आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यकता वाटत असेल, तर बिलकुल तुम्ही आमच्या टीम सोबत डिस्कस करू शकता. आपण मीटिंग मध्ये हे सर्व काही डिस्कस करू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे जे कंप्लायन्सेस आहे, ऑडिट आहे, हे सर्व डिस्कस केलेलं आहे. तर तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील, तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. हॅलो सर. हा बोला सर. नमस्कार. नमस्कार. आम्ही नुकतीच निधी कंपनी स्थापन केली आहे. ओके 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 राईट सर. कॉंग्रॅच्युलेशन. 26 जूनला रजिस्टर सर्टिफिकेट मिळालंय आपल्याला. ओके ओके. तर मग आज अखेर आम्ही कॅपिटल पण 10 लाख रुपये आज खात्यावर जमा. राईट राईट राईट.
तर तुम्ही हॅलो. म्हणजे कंपनी हा, कोणाकडून हा. केलेली आहे रजिस्टर्ड? हॅलो. हा, तुम्ही कंपनी आपल्याकडूनच केलेली आहे का? दीक्षित मॅडम होते मॅम. ओके ओके राईट. हा, आता हा, जी हा, कंपनी केलेली आहे तर आपल्याला कंप्लायन्सेसचं काम करायचं आहे. तर हे हा. कंप्लायन्सेसचं काम करण्यासाठी तुम्ही जिथे कुठे अकाउंट ओपन केलेलं आहे तर तिथून हो. स्टेटमेंट घ्या. 10 लाख रुपये तिथे क्लोजिंग बॅलन्स असलेलं स्टेटमेंट घ्या आणि ते हो, हो. आपल्या आमच्या टीम सोबत हे करा. त्यानंतर आपण INC-20 हे हा फॉर्म फाईल करू शकतो. आता त्यानंतर जे एनडीएचे जे महत्वाचे नियम सांगितले तर ते सुद्धा आपल्याला फॉलो करायचे आहे. म्हणजे त्याची हा, तयारी सुद्धा आपण आता करू शकतो. हा. हा, आणि मग हॅलो सर. हो हो हॅलो. बोला. हा, हॅलो सर. हा बोला बोला सर. हा, आता जर आपण स्टेटमेंट दिल्यानंतर आता आपण जे 7 संचालक होते त्यांच्या अकाउंटवर आपण ते एक्झॅक्टली तुमच्याकडे ज्यांनी कोणी आता समजा असं होऊ शकतं की तुम्ही स्वतः जे आहे तुम्ही तुमचा शेअर 30% असू शकतो. तुमच्या सोबतचे जे 2 नंबरचे डायरेक्टर आहे त्यांचा 10%, 20% असू शकतो. म्हणजे सगळ्यांचे शेअर होल्डिंग पर्सेंटेज वेगवेगळे असू शकतात. तर हा, जेवढे हा. तुमचे शेअर होल्डिंग पर्सेंटेज आहे तर त्याच पर्सेंटेज मध्ये तुम्हाला ते कॅपिटल तुमच्या अकाउंटवरून कंपनीच्या अकाउंटवर जाणं आवश्यक आहे. नाही, ते केलंय सर आता. ओके, मग हा, काही issue हा. नाही. हा, ते केलंय. फक्त आता स्टेटमेंट आपण जमा करणार आहोत तिकडं. हा, तिकडे जमा राईट. केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा 200 सभासद जमा करायचे समजा. हॅलो. ओके राईट. हा हा, बोला. हा. मग त्यांच्याकडनं पण आपल्याला शेअर्स घ्यायचेत ना, ते आपण डायरेक्ट आता खात्यावर जमा करू शकतो का? हो बिलकुल तुम्ही ते खात्यावर जमा करायचे आहे. पण त्या अगोदर हे पण बघून घ्या की तुमचं ऑथोराइज कॅपिटल किती आहे. आता कित्येकांनी कंपनी रजिस्ट्रेशन करते वेळेस काय झालेलं आहे, पेडअप कॅपिटल ऑथोराइज कॅपिटल हे सेम ठेवलेलं असतं. हा, तर हा. अगोदर तुमची ऑथोराइज कॅपिटल लिमिट वाढून घ्या. म्हणजे 20 हा, लाख हा. रुपये करा आणि मग आपण हे पेडअप कॅपिटल घेऊ शकतो आणि आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करू शकतो आणि म्हणजे नंतर मग NDH4 ची तयारी करू शकतो. ओके. म्हणजे आता आमचं ऑथराइज कॅपिटल 10 लाख असेल तर आपण 10 लाखाच्या वरती नाही घेऊ शकत. मग त्याला वाढवावं लागेल, 20 लाख करावं लागेल बरोबर. तेव्हा. हा. एक्झॅक्टली तुम्ही ही गोष्ट अगोदर चेक करून घ्या. मदत लागत असेल तर आमच्या टीम सोबत हे डॉक्युमेंट शेअर करा तुमच्या कंपनीचे. आपण चेक करू आणि प्रॉपर गाईड करू. ओके सर. ओके. ओके सर. थँक्यू. थँक्यू. ओके. बाकी जर तुम्हाला आता बघा बँकिंग सेक्टर त्यानंतर ऑडिट कंप्लायन्सेस सेक्टर या पूर्ण सेक्टर विषयी किंवा इव्हन आपण म्हणू शकतो पूर्ण बिझनेस सेक्टर विषयी आपण प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्याचं प्रॉपर गाईड करण्याचं काम या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सुरू केलेलं आहे. तर तिथे तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी ऑडिट कंप्लायन्सेस करण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन नवीन बिझनेस आयडिया किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी या सर्वांसाठी युट्यूबवर सर्व काही अवेलेबल करून देत आहोत आपण स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल जरूर चेक करू शकता आणि आमच्या कनेक्टमध्ये राहू शकता. ओके सर. थँक्यू. ओके थँक्यू. चालेल. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन जर काही आहे तर तुमचा जो माईक आहे अनम्यूट करा आणि क्वेश्चन विचारा सर. हॅलो. हॅलो. सर हा सर बोला. भेटे बोलतोय धुळ्यावरनं. हो बोला. तर ऍक्च्युली निधी कंपनीसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस जी पण असेल तर ती आपण करून देता का? प्रॉपर निधी कंपनीचं रजिस्ट्रेशन आपण करतो. त्यानंतर पुढे ओके. ऑडिट कंप्लायन्सेस हे सुद्धा काम करतो. निधी कंपनीचं सॉफ्टवेअर सर्व्हिस ही सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. निधी कंपनीचे जे काही स्टाफ हायरिंग आहे ट्रेनिंग आहे हे सुद्धा आपण काम करतो. निधी कंपनीचं जे काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी निधी रूल्स नुसार बनवणं हे सुद्धा आपण काम करतो. ओके. साधारणतः खर्च किती येतो? हा, खर्च तो तुमचं कॅपिटल तुम्हाला सुरुवातीला जर 10 लाख रुपये ठेवायचं असेल जस्ट एक सुरुवातीच्या अगोदर म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही निधी कंपनी रजिस्ट्रेशन 10 लाख रुपये कॅपिटल ठेवूनही करू शकता किंवा सुरुवातीलाच 20 लाख रुपये कॅपिटलने सुद्धा करू शकता. सुरुवातीला जर 20 लाख रुपये कॅपिटलने जर करत असाल तर स्टॅम्प ड्युटी थोडी वाढते म्हणजेच रजिस्ट्रेशनचा खर्च वाढू शकतो. आणि जर 10 लाख साधारणतः एक अंदाज सांगू रुपये कमीत कमी खर्च येतो तर तो तुम्ही आमच्या फीस एक्झॅक्टली किती आहे फी स्ट्रक्चर आमच्या टीम सोबत कनेक्ट व्हा तर ते तुम्हाला फी स्ट्रक्चर विषयी सर्व माहिती सांगते. हॅलो. हा बोला सर बोला. हा सर, जे आम्ही आहे ना आता फार्मर प्रोड्युसर कंपनीचं रजिस्ट्रेशन केलंय. ओके राईट. हा. तर मग आता पुढं काय करायचं आम्हाला माहित नाही ना. ओके. तर पुढे एकदम डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर आपण मीटिंग करू शकतो. 1 to 1 मीटिंग करू शकतो किंवा तुम्ही आमच्या स्टाफ सोबत कनेक्ट व्हा तर ते सुद्धा गाईड करू शकतात.
मग बरं. प्रोड्युसर कंपनीमध्ये व्यवसायाच्या काय काय संधी आहेत, आपल्याला फंडिंग घेण्यासाठी कोणत्या कोणत्या मार्गाने आपण फंडिंग घेऊ शकतो हे सुद्धा आपण चेक करू शकतो. तर त्यासाठी तुम्ही आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करून प्रॉपर आपली मीटिंग घेऊ शकता किंवा फोन कॉलवर सुद्धा डिस्कस करू शकता. जसं आता तुम्ही प्रोड्युसर कंपनी केलेली आहे, तर काय टार्गेट ठेवून तुम्ही ही कंपनी रजिस्टर केलेली आहे? आम्हाला आटा चक्की आणि ग्रेडिंग आणि ओके, दुग्ध म्हणजे व्यवसाय फ्लोर मिल जे आहे, जो जो फ्लोर मध्ये तुम्हाला काम करायचं आहे. फ्लोर म्हणजे ट्रेडिंग आणि ग्रेडिंग. ओके ओके, हा हा, म्हणजे ट्रेडिंग म्हणजे विक्री करण्याचा जो आपण जे शेतकऱ्याकडून फ्लोर धान्य तयार करतोय, तर ते ट्रेडिंग. विक्री करण्याचं काम करायचं आहे तुम्हाला तुमच्या कंपनीच्या ब्रँडमध्ये, राईट? येस. ओके, बिलकुल करू शकता. आपलं चांगलं ब्रँडिंग सुद्धा करू शकता यामध्ये. तर हा. जे काही मशिनरी लागणार आहे, जे काही कन्स्ट्रक्शन तुम्हाला करायचं आहे, तर हे हा. कन्स्ट्रक्शन करणं, मशिनरी परचेस करणं, त्यानंतर जे मार्केटिंग असिस्टंट, ट्रान्सपोर्टेशन असिस्टंट, या सर्वांसाठी आपण वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, तर त्या बिलकुल तुमच्या कंपनीमध्ये ट्राय करू शकतो, बघू शकतो, आणि त्या घेऊन घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, हे सुद्धा आपण काम करू शकतो. हा हा हा. कॉन्टॅक्ट मध्ये राहा, तुमच्या टीम सोबत डिस्कस करा. आवश्यक असेल तर आपण मीटिंग सुद्धा घेऊन ही सर्व माहिती बघू शकतो, प्रॉपर गाईड करू शकतो. हा सर, आम्हाला तुम्हाला भेटायचं असलं तर कुठं, कोणत्या भेटायचं जर ऑफिसला? असेल तर संभाजीनगरला आपलं ऑफिस आहे आणि दुसरं अंबड या ठिकाणी ऑफिस आहे. बर बर. तुमची कुठं भेट होईल सर? सध्या संभाजीनगरला यावं लागेल. ठीक आहे, मग 1-2 दिवसात संभाजीनगरला आलं चालेल ना? हो हो, चालेल. फक्त आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करून या. म्हणजे इथे आहे की अवेलेबल आहे की नाही, किंवा केव्हा केव्हा आपल्याला क्लायंटच्या व्हिजिटला सुद्धा जावं लागतं. ठीक आहे सर. ओके. ओके. बाकी काहींचा जो आता ज्यांना समजा आता तुम्ही असं जर असेल तुमची कंप्लायन्सेस प्रॉपर झालेलं नाहीये, आमच्याकडे दिलं होतं, पण बघा आता सर्व काही प्रॉब्लेम्स आपल्याकडेच असतो असं नाहीये. कित्येक क्लायंटचं काय असतं की फक्त काम सोपवून द्यायचं, हे सर्व तुम्ही बघून घ्या, बाकी आमची काही जबाबदारी नाही. जबाबदारी बिझनेस तुमचा आहे, बिझनेस सांभाळायचा आहे तुम्हाला, काळजी पण तुम्हाला घ्यायची आहे, आम्ही फक्त सपोर्ट करणारे असतो. तर हे करण्याचं काम आमचं असतं, आणि यासाठी फीस सुद्धा लागते. प्रत्येक काम करायचं असेल तर फीस लागते, फ्री मध्ये काही होत नसतं आज मार्केटमध्ये. तर हे करायचं असेल तर प्रॉपर तुम्हाला फीस पे करावं लागेल, जी की आपण ऍडव्हान्स फीस घेतो. ऍडव्हान्स फीस असेल, ज्यांची रिसिव्ड असेल त्यांचंच प्रॉपर काम करतो. बाकी तुम्ही थोडीफार फीस देऊन आमच्याकडून काम जर एक्सपेक्ट अशी अपेक्षा जर ठेवत असाल तर एकदम ते चुकीचं आहे. तुमचं काम अर्ध अधुरं राहू शकतं, कारण आमचा क्लायंट बेस सुद्धा खूप मोठा आहे. तर जसं काही क्वेश्चन्स करत आहेत, काही तसं विचारत आहात, तर तुम्हाला ही सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे की आपल्यामध्ये स्वतःमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, ते सुद्धा एकदा बघून घ्या, आणि स्वतःकडे एकदा चेक करा आपल्याकडे काही प्रॉब्लेम आहे का, आणि मगच हे करा, मगच ओपन मार्केटला तुम्ही बोलू शकता त्याबद्दल. चालेल. बाकी तर वेळ झालेला आहे आपला, 1 तास झालेला आहे मीटिंगचा. बाकी आमच्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करू शकता. आवश्यकता वाटेल तर माझ्यासोबत मीटिंग तुम्ही शेड्यूल करता. त्याचे पण चार्जेस आहेत, फ्रीमध्ये काही भेटत नाही. योग्य मार्गदर्शन भेटेल, योग्य तुम्हाला सोल्युशन्स भेटेल, प्रॉपर स्ट्रॅटेजी भेटेल, पण पैसे लागतील. फ्रीमध्ये कुठेही अपेक्षा ठेवू नका. तर तुम्ही बिलकुल आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता, आपण प्रॉपर मीटिंग घेऊ शकतो. तर काही प्रश्न असतील तर जरूर आमच्या टीम सोबत बोला, माझ्यासोबत बोला. धन्यवाद जे कोणी मीटिंग मध्ये आलेत, आणि माझं 1 तासाचं जे काही लेक्चर होतं ते ऐकल्याबद्दल धन्यवाद.